मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी मध्यरात्री एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र या चर्चेला संबंधित दोन्ही पक्षांनी अधिकृतपणे दुजोरा दिला नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या बैठकीबाबत भाष्य करण्यास नकार दिला असून ते म्हणाले की जवळजवळ फक्त दोन्ही नेत्यांनाच या भेटीची माहिती आहे. उद्धव ठाकरेंच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या संदर्भात काही तर्कवितर्क सुरू होते आणि या भेटीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीचे महत्त्व देखील व्यक्त केलं जात आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीची नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरे किंवा मी एकमेकांना भेटायचं असल्यास ते गुप्तपणे करायचं काही कारण नाही. आम्हाला कुठल्या गोष्टीला लपवायचं नाही. ते पुढे म्हणाले की काही लोक अशी खोटी माहिती पसरवतात आणि अशा खोट्या बातम्यांवर नोटीस दिली जाईल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्यामुळे नागपूरमध्ये वाद निर्माण झालाय. त्यांनी हिंदू समुदायाला 4 मुलं जन्माला घालण्याचं आणि त्यातील एका संघाला देण्याचं आवाहन केलंय. त्यांचा हा संदेश 4 मुलं जन्माला घाला आणि त्यातील एक RSSला द्या हे एक वादग्रस्त विधान ठरलंय. यावर विविध राजकीय पक्षांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक वादग्रस्त विधान केलंय. त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यानंतर रामदास स्वामींच्या प्रबोधनामुळेच ते पुन्हा राज्यकारभार चालवू लागले. या वक्तव्यामुळे देखील वाद सुरू झाला आहे. नागपूर येथे भारतदुर्गा शक्तीस्थळाच्या शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री, सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शास्त्रींनी भारताच्या दिशा आणि ध्येयावर भाष्य करताना भारत भगवामय आणि सनातनमय व्हावा अशी प्रार्थना केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलंय की इतिहासात असे काही उदाहरणं पाहायला मिळत नाही. त्यांनी सांगितलं की महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात आणि प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा अस्तित्वात असतात. याप्रमाणे रामायण आणि महाभारताबाबतही अनेक लोककथा आहेत. या लोककथा इतिहासाच्या किंवा परिस्थितीच्या आधारावर तयार होतात. फडणवीस यांनी स्पष्ट केलं की ज्याप्रमाणे आपण शिकलो आहे आणि आपल्या इथे उपलब्ध असलेल्या ग्रंथांमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींचा उल्लेख नाही असंच त्यांचं मत आहे. या वक्तव्यात फडणवीस यांनी बागेश्वर बाबांच्याकडून दिलेल्या दाव्याबद्दल शंका व्यक्त केली आणि त्यांना इतिहासाच्या परिप्रेक्ष्यात असं कोणतंही उदाहरण किंवा संदर्भ सापडत नसल्याचं सांगितलं आहे. बागेश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या शिवछत्रपती संदर्भातील अपमानजनक वक्तव्यावर रोहित पवार यांनी म्हटलंय की शिवरायांच्या धैर्य व त्यांचा आदर्श केवळ महाराष्ट्रच नाहीत तर भारतासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. बागेश्वराच्या या प्रकाराच्या वक्तव्यामुळे संत परंपरेचा आणि शिवछत्रपतींच्या यशाचा अपमान झालाय असं पवार म्हणाले. सर्वसामान्यपणे बागेश्वर शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर आणि त्यांच्या धार्मिक कार्यावर कधी कधी वाद निर्माण झालेत आणि यावेळेस महाराष्ट्रातील काही नेत्यांनी त्यांच्यावर विरोध व्यक्त केलाय. पवार यांच्यासह इतर नेत्यांनी देखील राज्यात बागेश्वरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणावर उलथापालथ चालू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडामुळे शिवसेनेचे विभाजन झालं आणि शिंदे यांना भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली आणि अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन एक नवा राजकीय वादळ निर्माण केलं. त्याचवेळी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सध्या ऐकायला मिळते. संबंधित ऑपरेशन टायगरवर मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण आणखीन ताजं झाले. शिरसाट यांचं म्हणणं आहे की आम्ही सगळ्यांशी संपर्कात आहोत. ऑपरेशन टायगर म्हणजे असं काही नाही. मात्र योग्य वेळी शिंदे यांच्याकडून मोठा निर्णय घेतला जाईल आणि त्यावर आधारित राजकीय भूकंप होईल असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. आम आदमी पार्टीमध्ये शुक्रवारी मोठा राजकीय भूकंप झाला ज्यामुळे पक्षाच्या संसदीय दलात मोठी फूट पडली. या फुटीनंतर पक्षाच्या 2/3 खासदारांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पार्टीला ही मोठी उलथापालथ सहन करावी लागली असून संकट अजूनही टळलं नाही. पक्षाच्या समोर आता एक मोठं आव्हान उभं आहे. ते म्हणजे दिल्लीतील 22 आमदारांचा गट एकत्र ठेवणं. या गटाच्या एकता आणि स्थिरतेसाठी संघर्ष सुरू आहे आणि राघव चड्डा यांनी पक्षात आणखीन फूट पाडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांचं वक्तव्य आपसाठी चिंता वाढवणारं ठरू शकतं.
TCS कंपनीतील काही कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप समोर आलेत. त्यात जबरदस्ती धर्मांतरण, महिलांवर लैंगिक शोषण आणि अश्लील वर्तन करण्याचे आरोप आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी इतर धर्मियांवर दबाव टाकला, तसेच हिंदू देवी देवतांवर असभ्य भाषेत टीका केली. याशिवाय महिला कर्मचाऱ्यांना मादक पदार्थ देऊन आणि जादूटोणा वापरून जाळ्यात ओढण्याचे आरोप करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी दानिश शेखचा मोबाईल अनलॉक करण्यात आला, ज्यावरून महत्त्वाचा डेटा मिळवण्यात आलाय. या प्रकरणात मुंबई पोलिसांसह फॉरेन्सिक लॅब तपास करत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचं वय 30 ते 38 वयोगटातील आहे. आरोपींवर जबरदस्ती धर्मांतरण, मादक पदार्थांचा वापर करून महिलांना जाळ्यात ओढणं आणि लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. या प्रकरणात दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध आणि अजमेरच्या मौलानाशी कनेक्शन असल्याचे आरोप करण्यात आलेत. तपास अजूनही सुरू असून पुढील खुलासे होण्याची शक्यता आहे. मुंबईतील मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर वीकेंडला मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण कसारा मार्गावर 15 तासांचा ब्लॉक असणार आहे, तर हार्बर मार्गावरील CSMT ते चुनाभट्टी वांद्रे स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद राहतील. आज मध्यरात्री 3 वाजेपर्यंत कल्याण कसारा मार्गावर उंबरमाळी आणि आटगाव स्थानकादरम्यान विशेष ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कसारा लोकल आसनगाव किंवा टिटवाळा स्थानकावर थांबवल्या जातील. CSMT कसारा लोकलमध्ये काही बदल झालेत आणि कसारा लोकल काही वेळा रद्द करण्यात येतील. रविवारी CSMT ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर देखभाल आणि अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक असणार आहे. यामुळे प्रवाशांना वांद्रे आणि चुनाभट्टी स्थानकादरम्यान लोकल सेवा मिळणार नाही. शिवसेना नेता विजय चौगुले यांनी नवी मुंबईत भाजप नगरसेवकाकडून 500 स्क्वेअर फूट घर मिळवण्याच्या दाव्याला गंभीरपणे विरोध केला. त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे आणि राजकीय फायद्यासाठी प्रचार केला जातोय. चौगुले यांनी सांगितलं की संबंधित शासन निर्णय 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या अतिक्रमणाच्या नियमितीकरणासंबंधी आहे, ज्यामध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या अतिक्रमणांना मोफत नियमितीकरणाची तरतूद आहे. परंतु हा निर्णय मुंबई शहर व उपनगरांना लागू होत नाही आणि नवी मुंबईत घर मिळवण्याचा दावा भ्रम निर्माण करण्यासाठी केला जातोय. आम्ही सांगितलं, आम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना, सुरेश साहेब, भोईर साहेबांना, आम्ही सर्व झोपडपट्टीतले आम्ही कामाशी आम्ही त्या दिवशीच आम्ही सांगितलं की आम्हाला या ठिकाणी SRA नको आहे आम्हाला. कारण 2011 पर्यंत CM साहेब बोलले, 2011 पर्यंत बोलले ना CM साहेब त्याच्यामध्ये सुद्धा. आम्हाला 2011 पर्यंत नको. आज आपलं 26 चालू आहे, तर 2000 क्लस्टरला 2020 पर्यंत लागतोय. ठीक आहे ना, नको आम्हाला. त्या लोकांच्या मनात काय आहे, पण एनी कॉस्ट काही करून आम्ही झोपडपट्टीचं रेग्युलाइज आणि पुनर्वसनासाठी 100% शिवसेना हे प्रयत्न करणार. त्यांना जास्तीत जास्त चांगले घरं भेटायला पाहिजे, या प्रयत्नामध्ये आम्ही असणार. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.